प्रीमेनोपॉज, मेनोपॉज किंवा हिस्टेक्टॉमी नंतर वेट लॉस करणं हे एवढं असंभव का होऊन जातं? काय अशी कारणं आहेत ही आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत की ज्या पद्धतीने हॉर्मोन्सचा चेंज होतो तुमच्या बॉडीमध्ये त्यामुळे वेट लॉस करणं खूप अवघड होतं. पण अशा पण काही केसेस असतात की ज्याच्यामध्ये त्या व्यक्ती, त्या लेडी पेशंट खूप एक्सरसाइज पण करतात, फुल टाइम ऍक्टिव्ह असतात, तरी पण वेट लॉस होत नाही. ही गोष्ट का बरं घडून येते? त्यासाठी समजण्यासाठी आपल्याला एक छोटंसं उदाहरण लक्षात घ्यावं लागेल. जेव्हा कधी आपण रनिंग करतो, एखादं वॉकिंग किंवा ट्रेक करतो, तर सर्टन टाइम पिरियड जेव्हा आपण एक 5 ते 10 मिनिटं खूप हेवी वॉकिंग करतो किंवा रनिंग करतो किंवा स्विमिंग करतो, त्यानंतर आपल्याला दम लागतो आपण म्हणतो आणि आपण थोडा वेळ शांत थांबतो. तो शांत थांबण्याचा पिरियड काय असतो? सर्व सिस्टीम कूल डाऊन होणं. म्हणजे की तुमचा हार्ट रेट काम डाऊन होतोय, मसल्स तुमचे जे खूप जास्त ट्विचिंग करतायत ते शांत होतील, ब्रीदिंग पॅटर्न तुमचा नॉर्मलला येईल, स्वेटिंग कमी होईल, तुमचं ब्रेन काम डाऊन होईल. ह्या सर्व जी आपण म्हणतो की सर्व सिस्टीम काम डाऊन होणं, हे जेव्हा तुम्ही यंग एज मध्ये असता किंवा मिडल एज मध्ये असता तेव्हा ह्या सिस्टीम काम डाऊन होण्याचा टाइम पिरियड हा 1 मिनिटापासून ते साधारणतः 3 मिनिटं 5 मिनिटापर्यंत घेतो. जेव्हा तुम्ही प्री मेनोपॉज कंडिशन किंवा मेनोपॉज कंडिशनला किंवा पोस्ट हिस्टेक्टॉमी कंडिशन मध्ये जाता, त्यावेळेस ही सिस्टीम काम डाऊन होत नाही. तुम्ही डेली रुटीन मधल्या जरी गोष्टी केल्या तरी पण तुमची सिस्टीम काम डाऊन होणार नाहीये. हार्ट रेट हाय राहणार आहे. त्याच्यामुळे तुमचे मसल्स आणि बॉडी अजून जास्त एनर्जीची डिमांड करणार आहे. तुम्हाला वारंवार असं वाटेल की आपल्याला ताकद कमी पडते, मग तुम्ही काहीतरी खाण्यासाठी शोधणार, मग ते खाणं मंचिंग चालू राहणं, ह्या प्रोसेस कंटिन्यू चालू राहणार. त्याच्यामुळे जे आपण म्हणतो की वेट लॉस होण्यापेक्षा हा वेट गेन जास्त वेट गेन जास्त होण्याकडे कल दिसतो. आणि तरी सुद्धा ती अस्वस्थता जी डेव्हलप झालेली असती त्याच्यामुळे झोप शांत लागणार नाही, एन्झायटी डेव्हलप होणार आहे. त्याचा पुन्हा एक साइड इफेक्ट असा होतो की सिस्टीम पुन्हा कूलडाऊन होणार नाही. जी रात्रीची शांत झोप आहे ती पण मिळत नाही. त्याच्यामुळे या सर्वांचा इम्पॅक्ट कॉन्स्टंटली 24 तास अशा पद्धतीने शरीरावर होतो की तुमच्यामध्ये वेट गेन हेच होत राहतं, वेट लॉस दिसून येत नाही. मग या कंडिशन मध्ये जर का तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, तर जे ठरलेले पॅरामीटर्स आहेत की खूप जास्त एक्सरसाइज किंवा खूप जास्त वर्किंग स्वतःला ठेवण्यापेक्षा तुम्ही त्याच्या अगेन्स्ट करून बघा. तुम्ही स्वतःला काम डाऊन करायला पहा. तुम्ही शांत झोपता येतंय का तुम्हाला? तुमचा रेस्ट पिरियड वाढवता येतोय का तुम्हाला? याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. मी आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.